बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळजवळ 70 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि ह्या घटनेमध्ये प्रत्येक दिवसाला काहीतरी ट्विस्ट निर्माण होत आहे। त्याच प्रकारे राजकीय ट्विस्टसुद्धा निर्माण होत आहे। काल परवा धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांची भेट झाली, त्यावरून थोडं राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि मसाजोगमधील जे गावकरी आता आपल्याबरोबर आहेत। मला सांगा, काय वाटतं हे थोडं राजकीय वातावरण पाहता? काय नाही, सुरेश दस आमच्या या प्रकरणामध्ये खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा आहेत आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे की ते आमच्या ह्या प्रकरणापुरतं मर्यादित तरी कमीत कमी आम्हाला साथ सोडणार नाहीत। त्यामुळे ते आता त्यांची जी भेट कशामुळे घेतली, काय त्यांचे वैयक्तिक ते त्यांचा विषय आहे, कधी काय राजकीय काय एकामेकाची खेळी असू शकते, पण आमच्या प्रकरणापुरतं मर्यादित जर विचारलं आम्हाला गावकऱ्यांना तर सुरेश दसवर आमचा विश्वास आहे। विश्वास काका, काय वाटतं तुम्हाला ही सगळी परिस्थिती पाहता? बरोबर आहे ना, सुरेश दस तसं करणार नाही। 4-4.5 तास दोघं जण भेटले। सुरेश दस आधी विरोधात आवाज उठवत होते, त्यांचे काही राजकीय असतील काही घडामोडी, त्यामुळे भेटले बी असतील, पण ह्या प्रकरणात सुरेश दस माघार घेणार नाहीत असं मला वाटतं। तुम्हाला खात्री आहे? म्हणजे जसं त्यांचा पहिला आवाज होता तसाच आवाज तसाच आवाज राहणार। काय वाटतं तुम्हाला? प्रश्न विचारा म्हणजे सांगतो मी। हो, म्हणजे ही जी सुरेश दसांची भेट झाली मुंडेची, त्याबाबत काय वाटतं? सुरेश अण्णाची भेट होणं हे त्यांचा राजकीय प्रश्न आहे आणि राजकीय प्रश्नातून जर अण्णाला टार्गेट करायचं ह्यांना ठरवलं असेल, जसा की मध्ये केजचा एका हॉटेलमधला धनंजय देशमुखचा PSI बरोबरचा व्हिडिओ दाखविलता की वेगळं वळण द्यायचं, या प्रकरणाला वेगळं वळण देऊन त्याला कुठंतरी थांबवायचं, डायव्हर्ट करायचं, पण त्यातला प्रकार होणार नाही असं वाटतंय आम्हाला। कुणाची खेळी म्हणजे हे वेगळं वळण द्यायची खेळी? ही वेगळी वळण शासनाचीच, शासनातले जरी अण्णा असले तरी परंतु त्याला काही बाहेरून पाठिंबा देणारे शासनातलेच 4-2 माणसं असू शकते असं आम्हाला वाटतंय। तुम्ही संतोष देशमुखांचे गाववाले आहेत, तुम्हाला काय वाटतं ही सगळी जी तपास यंत्रणा सुरू आहे, ही सगळं कायदेशीर प्रोसेस आहे, तुम्ही समाधानी आहेत का याच्यावर? समाधानी अजून नाही, फाशी होईपर्यंत समाधानी नाहीत। आणि ह्याच्यामध्ये राहिलेली दुसरी एक B टीम काल निघली, जे की ह्यांना पाठीमागून पुरवणारे जे आहेत, ह्याचा सुद्धा अण्णा छडा लावतील असं जरांगे पाटील सुद्धा याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं उभा आहेत। B टीमची दहशत आहे म्हणा की? भरपूर आहे ना, असं कसं म्हणताय? जाणवते। कारण काल कोर्टामध्ये ज्यावेळेस आरोपी सुदर्शन गुले उभा केलता त्यावेळेला तुम्हीच तुमच्या मार्फतच आम्ही बघितलंय ना, त्याच्यामुळे दहशत नाही कसं म्हणता येईल? दहशत आहेच। काय वाटतं परिस्थिती? काय नाही, आम्हाला न्याय भेटणार आहे। आमचे फिर्यादी म्हणा, साक्षीदार म्हणा मजबूत असल्यामुळं, आमचा तपास योग्य दिशेने चालू असल्यामुळे आम्हाला न्याय मिळणार आहे। अण्णा कोणत्या प्रश्नामुळं मुंडे साहेबांना भेटा गेली आम्हाला काही माहीत नाही, ते उघड आल्यानंतर आम्ही सांगू, पण आमचं गाव लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व संतोष देशमुखाच्या कुटुंबाच्या पाठीमागे त्यांना संरक्षण देणे सुद्धा आमच्या गावाची तयारी। पण हे दहशत करणं साहजिक आहे, कारण त्यांना दहशतीची सवय लागलेली आरोपींना। मग आरोपीतून काही शिल्लक बी राहिले असतील आमच्या बी सांगण्यातून आरोपी, आणि ही टीम मोठी, त्यामुळं राहणं बी साहजिकच आहे। मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांनी दसाच्या विरोधात बोलले, त्यांनी शंका उपस्थित केली आहे। दादांना जास्त अनुभव असल्यामुळे दादा कॉन्फिडेंटली बोलू शकतात, पण आम्हाला तेवढा अनुभव नसल्यामुळे आम्ही काय तेवढं बोलू शकत नाही त्यांच्याविषयी। ज्यावेळेस खरं माहीत होईल पुराव्यानिशी त्यावेळेस आम्ही बी त्या बोलायला घाबरणार नाहीत। मनोज जरांगे यांची जी भूमिका आहे त्याबाबत काय वाटतं? दादावर आमचा पूर्ण विश्वास आहे, 100% विश्वास आहे आमचं प्रकरण उचलण्याला फक्त गावकरी आणि मनोज दादा यांच्यामुळेच आमचं प्रकरण उचललेलं आहे। आम्हाला त्यांच्यामुळेच न्याय मिळणार आहे। बाकीचे मदत केलं, त्यांनी सहकार्य केलं तर आम्ही त्यांचं सहकार्य घेऊ, विरोध केला तर आम्ही त्यांना विरोध करू। आणि ह्या प्रकरणामध्ये राजकारण कुठंतरी मिक्स होतं असं वाटतं? राजकारण मिक्सच होणार आहे, कारण आमचा माणूस हप्त्याला विरोध करीत होता, खंडण्याला विरोध करीत होता, पोलीस स्टेशनला त्याचा हप्ते गोळा करण्याला विरोध होता, त्यामुळे पोलिसनं त्यांना सहकार्य केलेले आरोपींना। आणि पहिल्यापासून व्यूह रचण्यापासून, हत्या करण्याचं रचना करण्यापासून आरोपींना फरार करण्यापर्यंत पोलीसचा यात सहभाग आहे, त्यामुळे आम्हाला थोडा न्याय मिळायला त्रास व्हायला आहे। पण जर पोलीस चौकशीमध्ये नाही सिद्ध झालं तर आम्ही न्यायालयीन चौकशीमध्ये आम्ही स्वतः आमची टीम तयार करून, आम्ही पुरावे तयार करू, साक्षीदार तयार करून आम्ही आमच्या प्रकरणाचा छडा लावणार। आम्ही पोलीसवर विश्वासून बसणार नाहीत।
काका हे सगळं प्रकरण पाहता काय वाटतं तुम्हाला? आम्हाला आमचा न्याय मिळेल ही आम्हाला 100% खात्री आहे आणि आमचा न्यायालयावर विश्वास आहे. पोलीसचं प्रशासन समजा CID SIT हे जे काही समजा प्रयत्न करायला बरं का ते बी सध्या आम्हाला योग्य दिशेने करायचं असं वाटतंय आणि न्याय आमच्या बाजूने मिळणार आहे. आमचं सगळं गाव खंबीर आहे. संतोष हत्या प्रकरणामध्ये आम्ही आमच्या न्यायानं शेवटपर्यंत लढत राहू. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा देऊ. अण्णा तिकडे गेले काय आणि इकडे गेले काय काहीही परिणाम होणार नाही कारण आम्ही आमचं गाव अतिशय खंबीर असं न्यायालयाच्या बाजूने न्याय लढवण्यासाठी तयार आहे. अण्णा गेले तिकडे किंवा काय झालं तरी फरक पडणार अजिबात पडणार नाही कारण आमचं गाव एकत्रित आहे. एकमुष्ट कामाला लागलेलं आहे आणि सगळे मिळून आम्ही लढा कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे देणार आहेत जेणेकरून आरोपींना फाशीची शिक्षा होईल. ह्या स्टेजपर्यंत आमची सगळं गावाला एकत्रित आहोत आम्ही. काय वाटतं भैया? अण्णानं धनंजय मुंडेची भेट घेतली तो काय न्यायाधीश नाही. बरोबर की एवढा इश्यू करायची काही गरज नाही. आम्ही पहिल्यांदा गाव ज्या टायमा रोडवर बसलं आम्ही ठामप्रमाणे आम्हाला जवळ फाशी होत नाही आरोपीला तोपर्यंत आम्ही संतोष देशमुखच्या कुटुंबासोबत शेवटपर्यंत आहेत. की ह्यांनी त्याची भेट घेतली त्यांनी त्याची भेट घेतली हे त्यांचा मोठा विषय राहिला किंवा त्यांचं काय आसन भेट घेतली की आमच्याच कारणावरून भेट घेतली असं आहे. तुम्हाला काय माहिती आहे का? असं तुमचं जे आहे म्हणतात ना आमचं आम्हाला गुप्त खात्यातून माहिती भेटली. तुम्हाला गुप्त खात्यानं सांगितलंय का की संतोष देशमुख विषयी त्याची धनंजय मुंडेची भेट घेतली. दुसऱ्या विषयी सुद्धा भेट घेऊ शकते. तुम्हाला माहिती असेल तुमचं गुप्त तुम्हाला सांगितलं असेल ते आम्हाला सांगा की तुमच्या संतोष देशमुख विषय प्रकरणी धनंजय मुंडेची भेट घेतली. धनंजय देशमुखची भेट घेतली म्हणजे किंवा धनंजय मुंडेची भेट घेतली म्हणजे कोणी न्यायाधीश नाही आहे. आम्हाला न्याय 100% भेटणार. न्याय देणारे ती नाही आहेत. धनंजय मुंडे न्याय देणार नाही आहे ना की त्याची भेट घेतली आमचं प्रकरण डायव्हर्ट होईल किंवा आम्हाला फाशी भेटणार नाही किंवा वाल्मिक सुटन काही अफवात. हे एकही आरोपी सुटणार नाही. आम्हाला न्यायमूर्तीवर विश्वास आहे. 70 दिवस झालेत आरोपी एक फरार आहे. ते पोलीस प्रशासनाचं नाचक्य आहे. त्याविषयी मी तेवढा मोठा विषय नाही की पोलिसाविषयी बोलणार. माझा तेवढा अभ्यास झालेला नाही. मी शेतकरी माणूस आहे की सापडतंय नाही सापडतंय तर पोलिसाचा प्रश्न राहिला. सगळी राजकीय लोक एका साईडला जरी गेली तरी हे गाव एका साईडकडे जाणार नाही. गाव जवळ फाशी होत नाही तोपर्यंत गाव संतोष देशमुखच्या कुटुंबासोबत ठामप्रमाणे आहे. आमच्यातले 2-3 गेले तरी हरकत नाही पण आम्ही संतोष देशमुख सोबत 100% राहणार. एकंदरीतच हे गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सुरेश दस धनंजय मुंडेला भेटले काय किंवा राजकारणातलं आणखी कुणी कुठं गेलं काय आम्हाला त्याशी काय देणं घेणं नाही. आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाशी आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे आहोत. कॅमेरामॅन आप्पासाहेबसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.